आणि आता बातमी आहे लातूरमधून। लातूरमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती शासकीय पातळीवर साजरी व्हावी यासाठी वीरशैव लिंगायत युवक संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खाकरे यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना निवेदन दिले। 2001च्या शासन निर्णयानुसार हा साजरा बंधनकारक असूनही काही तहसील कार्यालयात दुर्लक्ष होते। वांजरवाडा येथील स्मारकावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी यावेळी करण्यात आली। लातूर जिल्ह्यातील महात्मा बसवेश्वर यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी व्हावी अशी मागणी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत युवक संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खाकरे यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। 26 एप्रिल 2001 रोजी शासनाने जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचा निर्णय घेतला असतानाही लातूर जिल्ह्यातील काही तहसील कार्यालयामध्ये ती साजरी केली जात नसल्याने निदर्शनामध्ये आले। त्यामुळे समाजात नाराजी व्यक्त आहे। दरम्यान वांजरवाडा येथील महात्मा बसवेश्वर स्मारक परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटवावं आणि तेथील अवैध धंदे थांबवावेत अशी मागणी शिवा संघटनेच्या वतीने देखील करण्यात आली आहे। नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आता आपण आहोत लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे। या ठिकाणी शिवा संघटनेच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी अबू खाकरे या ठिकाणी जे महात्मा बसवेश्वरांची जयंती या ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये साजरी करावी यासाठी निवेदन देण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। जिल्हाधिकारीच्या कार्यालयामध्ये आताच त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। नेमक्या काय मागण्या आहेत आणि कशा प्रकारची जयंती या ठिकाणी साजरी करावी या संदर्भातलं निवेदन या ठिकाणी जिल्हाधिकारी मॅडम यांना देण्यात आलं आहे। सर, काय सांगाल की महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीच्या संदर्भामध्ये आपण आज जिल्हाधिकारी मॅडमला या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, नेमके काय मागण्या आहेत? शिवा संघटनेच्या माध्यमातून देशामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्रात 21 एप्रिल 2001 ला शासनानं GR काढलेला आहे की जगज्योती महात्मा बसवेश्वरांची जयंती महाराष्ट्रभर पूर्ण शासकीय कार्यालयामध्ये साजरी झाली पाहिजे। तरी लातूर जिल्ह्यातून गेल्या वर्षी बऱ्याच ठिकाणाहून असा निरोप आला तहसीलवरून की जयंती साजरीच झाली नाही। त्यामुळं समाजामध्ये असंतोषाचं वातावरण असल्यामुळं आम्ही यावर्षी अगोदरच जिल्ह्याचे प्रथम नागरिक कलेक्टर महोदया यांना आज महात्मा बसवेश्वराची शासकीय जयंती सर्व कार्यालयामध्ये तहसीलमध्ये साजरी झाली पाहिजे आणि आम्ही नियोजन केलं शिवा संघटनेनं। प्रत्येक तालुका तहसीलमध्ये तहसील कार्यालयामध्ये 10 शिवा संघटनेचे पदाधिकारी शासकीय जयंतीस उपस्थित राहणार। त्यासोबतच केवळ लातूर जिल्ह्यामध्ये महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याच्याच भोवती अतिक्रमण होत आहे, ही आम्ही बाब गांभीर्यानं घेतली आहे। वांजरवाडा येथे होत असलेल्या अतिक्रमणाचा विषय आम्ही हातावर घेतलाय, ते सुद्धा मॅडमला आम्ही सांगितलेलं आहे। सोबतच लोहारा, शिरूळ, आनंदपाळ अशा बऱ्याच ठिकाणी, कोराळी या ठिकाणचे पुतळे म्हणजे त्या ठिकाणी थांबवलेले हटवण्यात आलेले आहेत। यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन छेडणार आहोत। या ठिकाणी आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या अवतीभोवती दारूचे धंदे लोक करतात। त्या संदर्भामध्ये काही निवेदन यापूर्वी सुद्धा बऱ्याच जणांनी दिलेत, मात्र त्याचाही शासन या ठिकाणी निर्णय करत नाही। त्या संदर्भामध्ये काय? केवळ महात्मा बसवेश्वराच्या स्मारकाभोवती वांजरवाडा, जळकोट तालुका या ठिकाणी जे अतिक्रमण झालेलं आहे हे केवळ अवैध धंद्याच्या पैशाच्या माजातून अतिक्रमण झालेलं आहे। त्यामुळे आम्ही मुळाशी घाव घालणार आहोत। अवैध धंदे तात्काळ बंद झाले पाहिजेत यासाठीही आम्ही निवेदन दिलंय, मॅडमला बोललो। आपण पाहिलं की संपूर्ण लातूर जिल्ह्यातून जे पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी यांच्या उपस्थितीमध्ये आज हे निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी, लातूर।